हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहे 5th क्लासचा मॅथमॅटिक्स चॅप्टर 1 रोमन न्यूमरल्स। तर आता आपल्याला काय करायचं आहे, कोणतीही एखादी गोष्ट आपण नवीन जेव्हा शिकतो किंवा एखादा स्कूलचा चॅप्टर शिकतो आहे ना सब्जेक्टचा, तर तो पूर्ण डिटेलमध्ये त्याचा बेसिकपासून आपल्याला शिकायला पाहिजे। म्हणजेच काय की जेणेकरून नवीन नवीन त्याच्यामध्ये जे पण काही क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले असतात ना, ते क्वेश्चन्स आपण बेसिक थ्रू त्याचे आन्सर्स करू शकतो। किंवा नेक्स्ट तुम्ही क्लासमध्ये जाणार किंवा आता तुम्ही 5th मध्ये स्कॉलरशिपची एक्झाम पण देणार ना, तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असायला हवी त्या चॅप्टरबद्दल। ठीक आहे, मग कोणताही चॅप्टर किंवा कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही जेव्हा शिकता ना, तर तेव्हा त्याचं बेसिकपासून शिकायला पाहिजे। तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही रूल्स दिलेले आहेत रोमन नंबर तयार करण्याचे। तर आपण आधी ते रूल्स बघणार आणि फुल एक्सरसाइज आधी नंतर फुल एक्सरसाइज आपण सॉल्व करणार। ओके, तर आता हे रोमन नंबर आलेत कुठनं? आपले तर इंटरनॅशनल नंबर आपण यूज करतो ना, 1 2 3 4 5 6 किंवा मराठीमध्ये यूज करतो 1 2 3। ओके, पण हे रोमन नंबर्स नवीनच दिसत आहे। मग कुठून आले हे? तर हे आले युरोपमधनं। कुठून आले? युरोपमधनं। युरोपमध्ये जुन्या काळामध्ये रोमन कॅपिटल लेटर्स म्हणून हे नंबर यूज करत होते है ना। मग आपण आता याच्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहे। ओके, तर बघा फर्स्टली याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, आय व्ही अँड एक्स। आय मीन्स व्हॉट? आय मीन्स 1, व्ही मीन्स 5 अँड एक्स मीन्स 10। ठीक आहे, आय मीन्स 1, व्ही मीन्स 5 अँड एक्स मीन्स 10। ठीक आहे, याला पॅक करायचं असं रोमन नंबर कंप्लीट होऊन जातो। नंतर आता आपण सेकंड रूल काय शिकणार आहे याच्यामध्ये बघा, आय झालेला आहे एकदा। मग आय जर आपण असा 2 वेळा लिहिला तर हा काय होणार आहे? आय आय म्हणजे 2 वेळा आय आहे म्हणजेच किती? 2। ठीक आहे, म्हणजे बघा आय प्लस आय किती झाले? 1 प्लस 1 2। सेकंड बघा, जर मला थर्ड लिहायचं असलं तर मी कसं लिहिणार? 3 वेळा आय लिहिणार, आय प्लस आय प्लस आय म्हणजेच किती झाले? 3 झाले हा ना। नंतर 4 आपण असं लिहायचं नाही की 4 वेळा आय काढले। ठीक आहे, आय हा फक्त 3 पर्यंतच जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाणार नाही। ठीक आहे, 1 2 अँड 3। मग 4 लिहायचं कसं? आता बघा इथे 5 आपल्याला दिलेला आहे। ठीक आहे, 5 हा झाला 5। या 5च्या आधी काय करायचं? एक आय लावायचा। केव्हा? आधी लावायचा, म्हणजेच 5 मायनस 1 म्हणजे जेव्हा हा आय 5च्या आधी असणार तेव्हा तो मायनस करायचा। मग 5 मायनस 1 4 म्हणजे हा काय झाला? 4। आय व्ही इज इक्वल टू 4। ओके, आणि 5 तर आपल्याला माहितीच आहे, व्ही हा 5। आता नेक्स्ट 6 कसं राईट डाऊन करायचं? तर 5 घ्यायचा आणि 5च्या नंतर आय लावायचा। ओके, 5च्या नंतर आय जेव्हा लावतो तेव्हा तो प्लसमध्ये जाणार म्हणजे इकडे 1। ठीक आहे, 5 मीन्स व्ही मीन्स 5, आय मीन्स 1। प्लसमध्ये गेल्यानंतर तो काय होणार? 5 प्लस 1 6 होणार। ओके, आणि ॲज इट इज आपण इथं 7चं पण तसंच करणार आहे, म्हणजेच काय? व्ही आय आय, व्ही आय आय। ओके, 5 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 7 म्हणजे रोमन नंबरमध्ये 7 कसा आहे? व्ही आय आय। नंतर 8 पण आपण ॲज इट इज करणार, 5 आय 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 3 वेळा आय। ओके, 5 प्लस 3 पण लिहिला आपण डायरेक्ट तरी चालतो, कारण ट्रिपल आय म्हणजेच काय? 3 असतो। ट्रिपल आय मीन्स 3 मीन्स 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 म्हणजेच रोमन नंबरमध्ये 8 कसा लिहायचा? व्ही ट्रिपल आय। ओके, नेक्स्ट बघा, आता जेव्हा आपल्याला 9 राईट डाऊन करायचा असतो ना, तर तेव्हा आपण काय करायचं? तेव्हा आपण एक्स घ्यायचा, 5 घ्यायचा नाही, कारण की बघा आपण काय म्हटलेलं आहे, आय हा कितीपर्यंत जाऊ शकतो? फक्त 3 पर्यंत जाऊ शकतो। आता आपल्याला 9 जेव्हा राईट डाऊन करायचं आहे तेव्हा आपण काय घेणार? एक्स घेणार। मग आपण म्हणतो एक्स म्हणजेच काय? 10 असतो। एक्स मीन्स हा 10 असतो। मग 10च्या नंतर लावायचा आपल्याला आय की आधी लावायचा? आपल्याला आधी लावायचा आय, बिकॉज आपण जेव्हा आय कोणत्याही नंबरच्या आधी लावतो तेव्हा तो मायनसमध्ये जातो। म्हणजेच हा एक्स काय झाला? 10 आणि आय हा मायनसमध्ये जाणार 1, आय मीन्स 1। 10 मायनस 1 9 म्हणजेच काय झाला? हा 9 कसा झाला? आय एक्स।
ओके, आणि 10 तर आपल्याला माहितीच आहे x आहे म्हणून, है ना. मग अशाच प्रकारे आपण नेक्स्ट पण 11 to 20 पर्यंत आपण काढू शकतो. ठीक आहे, तर इथपर्यंत हे आपले प्लस आणि मायनसचे रोमन नंबरमधले काय होते, रूल्स होते. ठीक आहे, परत एकदा आपण रूल्स रिवाइज करून घेऊया. जेव्हा आपण व्ही किंवा एक्स ह्या दोघांच्या आधी आय लावतो, केव्हा आधी बिफोर आय आपण जेव्हा अटॅच करतो तेव्हा तो मायनसमध्ये जातो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथे बघितलं, व्हीच्या आधी जर आपण आय लावला तर व्ही तर 5 आहेच आपल्याला माहिती आहे, म्हणजेच 5 - 1 करायचा. जेव्हा आधी लावणार तेव्हा मायनस करायची आणि तो होतो 4. ओके, आणि इथे बघा व्ही आहे, व्हीच्या नंतर आय लावला तर काय होणार आहे, प्लसमध्ये जाणार. व्हीच्या नंतर आय अटॅच केला तो प्लसमध्ये जाणार. 5 + 1 6. ओके, सेम ॲज इट इज इथे पण आणि ॲज इट इज इथे पण आपण काय केलं, नंतर आय लावले तर ते प्लसमध्ये गेले आणि इथे आपल्याला 9 तयार करायचा होता म्हणून आपण 10 यूज केला. 10च्या आधी आय लावला म्हणजे तो झाला 9. ओके, तर आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट. तर हे होतं आपलं इंट्रोडक्शन या चॅप्टरचं. बघा तुम्ही हे रूल्स शिकले ना, 2 प्लस आणि मायनसचे, तर तुम्हाला आधी कितीहीपर्यंत तुम्ही पुढे हे रोमन नंबर्स तयार करू शकता. ओके, आता इथे आपल्याला चॅप्टरचं नाव दिलेलं आहे बघा, न्यूमरेल्स. न्यूमरेल्स मीन्स काय होतं, नंबर्स होत असतात. ठीक आहे, तर चला आता आपण लगेच आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. तर बघा मुलांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 1. फर्स्ट क्वेश्चन, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरेल्स. आपल्याला जे इंटरनॅशनल नंबर सांगितलेले आहे 1 to 20, या 1 to 20चे आपल्याला रोमन न्यूमरेल्स तयार करायचे आहे. रोमन न्यूमरेल्स आता आपण 10 पर्यंत तयार केलेलेच आहेत, मग ते ॲज इट इज आपण लिहून घेणार आणि त्याच्यानंतर 11 to 20 पर्यंत तयार करणार आहे. आपल्याला पाठांतर करायचे नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट पाठांतर करतो ना, ती थोड्या वेळासाठी आपल्या लक्षात राहू शकते, है ना, पण जेव्हा त्या गोष्टीला आपण समजून घेतो तेव्हा ती गोष्ट आपण कायमस्वरूपात आपल्या लक्षात ठेवू शकतो. ओके, मग आपल्याला हे पाठांतर करायचे नाहीत, आपल्याला समजून तयार करायचे आहेत. मग जेव्हा तुम्ही याची 2-3 वेळा प्रॅक्टिस करसान तयार करून तेव्हा तुमचं लक्षात ऑलरेडी राहूनच जाणार आहे, पाठांतर करायची आवश्यकताच नाही. ओके, तर चला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. ओके, तर बघा 1 पासून आपल्याला 10 पर्यंत राईट डाऊन करायचे. आपण एकदम समजून राईट डाऊन करायचे आहे, काहीही घाई करायची नाही. म्हणजे एकदा जर का आपल्याला ही गोष्ट समजली तर ती पाठांतर करायची नाही. तर बघा 1 मीन्स मी काय सांगितलं होतं, 1 मीन्स आय. ओके, नंतर 2 मीन्स काय, डबल आय. 2 मीन्स डबल आय, कारण 1 + 1 2. 3 मीन्स काय, 3 मीन्स ट्रिपल आय. 1 + 1 + 1 3. ओके, आता या 3च्या पुढे आपण असं लिहिणार नाही आय 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 आय, म्हणजे 4 वेळा आपण आय लिहायचा नाही. आय फक्त हा 3 वेळाच लिहायचा. नेक्स्ट आपण 4 तयार करणार आहे. 4 बघा 5. आता या 5च्या आपल्याला आधी आय लावायचा, म्हणजेच काय 5 - 1 4. ओके, आणि 5 तर आपल्याला माहितीच आहे व्ही. 5 मीन्स व्ही. नेक्स्ट 6. तर 6 आपल्याला लिहायचा 5. आता 5च्या आपण आधी आय लावणार का नंतर आय लावणार, नंतर आय लावल्यानंतर तो प्लसमध्ये जाणार. ओके, 5 + 1 6 होणार. 7 5 आय आय. 5 + 2 7. 8 व्ही ट्रिपल आय. 5 + 3 8. 9 कसं तयार करायचं सांगितलं होतं, एक्स घ्यायचा. काय घ्यायचा, एक्स. बिकॉज इथे जर आपण 5 घेतलं तर आपण 4 आय घेऊ शकतो का, नाही. म्हणून आपल्याला काय घ्यायचं, एक्स घ्यायचा. म्हणजेच इथे घ्यायचा एक्स. आता आय आधी लावायचा का नंतर लावायचा सांगा बरं. आधी लावला आपण तर तो मायनसमध्ये जाणार ना. ओके, म्हणजे हा एक्स काय आहे 10. 10 - 1 9. आता 10 तर तुम्हाला माहितीच आहे. 10 काय आहे, 10x आहे. तुम्हाला फक्त 3 सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहे, आय व्ही अँड एक्स. आय व्ही एक्स तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्हाला काय ॲडिशन सबट्रॅक्शन करून तुम्हाला हे नंबर तयार करता येतात. ठीक आहे, आय मीन्स 1, व्ही मीन्स 5, 10 मीन्स एक्स. तर चला आता नेक्स्ट तयार करूया 11 पासनं. 11ला आपल्याला काय घ्यायचं आहे, एक्स.
एक्स घेतला. एक्स नंतर आपण काय घेणार, आता इकडे आय लावणार. आधी आय लावणार का नंतर आय लिहिणार? नाही, आधी लिहिला तर तो 9 मध्ये जाणार है ना, 9 होणार. मग नंतर लिहिल्यानंतर काय होणार, हा 10 आणि हा 1, 10 + 1 = 11. नंतर 10 घेतला मी. 10च्या मला काय करायचं, नंतर आय लिहायचा आहे. 10 + 1 11, परत एक लिहिला तर होतो 12. म्हणजे 10 + 2 12, 13 x 11 12 13. ओके. नेक्स्ट 14. बघा 14ला आता आपण इथं असं लिहिणार आहे का, x 4i नाही, 4 पर्यंत आपल्याला जायचंच नाही आय घेऊन. आपल्याला इथं लिहायचं आहे x मीन्स काय 10. आपल्याला सर्व xच लिहायचं आहे, फक्त आपल्याला इथे काय करायचं 4 आपण कसं लिहिलं होतं बघा, इकडे 4 कसं लिहिलं होतं, IV है ना. 4 आपण IV लिहिणार, IV 4 आपण IV लिहिल्यानंतर काय होणार, 10 + 4 14 15. x घेणार, x म्हणजेच 10 आणि v घेणार, v म्हणजेच 5. 10 + 5 15. नंतर 16 x VI. आपण 16 काय घेतलं, 6 काय घेतला होता, VI. म्हणजे हा 10 झाला. 10 मध्ये 6 मिळवल्यानंतर 16 होतो, म्हणून 10 मध्ये आपण हा 6 रोमन नंबर मिळवला तर काय झाला 16. 17 पण ॲज इट इज, फक्त आधी x लावायचा आणि 17 x लिहिल्यानंतर 17 लिहिला, झाला ना 17. 18 x आणि 8 लिहायचा, VIII. ओके. 19 x 9 कसं लिहितो आपण, IX. झाला 90. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. आपल्याला काय करायचं आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्स बघायचे आहे. हे रोमन नंबरमधले इंटरनॅशनलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. ओके. मग कसे करणार आहे आपल्याला माहितीच आहे, आपण आधी 20 पर्यंत काढलेले आहे. तर हा क्वेश्चन तर पूर्णपणे इझिली जायला पाहिजे ना. हे बघा V म्हणजेच काय, V म्हणजे 5. इंटरनॅशनल नंबरमध्ये काय होते 5. इंटरनॅशनल नंबर कोणते, 1 2 3 4 5 6 हे जे इंग्रजीमधले नंबर आहेत म्हणजेच काय इंटरनॅशनल नंबर. ओके. बघा VII, मग V मीन्स काय 5, I म्हणजे I मीन्स काय 2, 5 + 2 7, म्हणजे हा झाला 7. x तर आपण लर्न केला होता, काय लर्न केला होता 10. नंतर x III, x III. आधी तर हे बघून घ्यायचं, III मीन्स काय 3, III मीन्स 3 आणि इकडे x आलेला आहे आणि xच्या नंतर आहे. xच्या नंतर असल्यानंतर ॲडिशन करायची, म्हणजे 10 + 3 13. ओके. आता इकडे बघा XIV. सर्वात आधी IV म्हणजे काय, IV म्हणजे काय 4, IV मीन्स 4. मग xच्या नंतर आलेला आहे म्हणजे ॲडिशन करायची, XIV म्हणजे 10 + 4 14. ओके. नेक्स्ट IVI, VI मीन्स 6, 10 + 6 16. XVII, VII मीन्स काय होतो 8 होतो, म्हणजेच एक्सच्या नंतर आलेला आहे तर ॲडिशन करू, 10 + 8 18. IX, आता एक्सच्या आधी आय आलेला आहे, एक्सच्या आधी आलेला आहे म्हणजेच एक्समधून आय मायनस करायचा. आधी असली म्हणजे मायनस, नंतर असली म्हणजे प्लस. आधी असलं म्हणजे मायनस, नंतर असलं म्हणजे प्लस. ओके. एक्सच्या आधी आय आलेला आहे म्हणजेच मायनस करूया. एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1. 10मधून 1 मायनस केला तर इकडे येणार 9. ओके. बघा किती इझिली आपण सॉल्व केलेला आहे हा क्वेश्चन्स. ठीक आहे. तर तुम्ही हा क्वेश्चन्स नोटबुकमध्ये राईट करा. तर नेक्स्ट बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर 3. तर मुलांनो इथे बघा मी हा क्वेश्चन तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करून दाखवणार आहे, बिकॉज इथं काय दिलेलं आहे फक्त बॉक्सेस दिलेले, बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं फिलअप करायची आहे. ठीक आहे. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. इथे नंबर्स दिलेले आहे तुम्हाला स्पेलिंगमध्ये बघा 3 6 15 हे आपल्याला स्पेलिंगमध्ये नंबर दिले. नंतर रोमन न्यूमरल्स आपल्याला दिलेले आहेत. मग आपल्याला ओळखायचं आहे. आता इथे स्पेलिंग दिलेलं आहे 3 म्हणजे 3 रोमन न्यूमरल्समध्ये कसा लिहितात ते लिहायचं आणि इथे आपल्याला रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत त्याचं इकडे स्पेलिंग लिहायचं आहे.
ओके, आणि इकडे 6 आहे तर त्याचा रोमन न्यूमरल्स लिहायचा आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. 3 मीन्स काय आपण बघितलं होतं, ट्रिपल आय. 3 मीन्स ट्रिपल आय, मग इथे लिहायचं ट्रिपल आय. इथे बघा हा व्ही आहे आणि इथे ट्रिपल आहे. व्हीच्या नंतर ट्रिपल आय आहे, व्हीच्या आफ्टर ट्रिपल आय आहे. आफ्टर असलं म्हणजे ॲडिशन करायची. 5 व्ही मीन्स काय 5, हे तर तुम्हाला कन्फर्म लक्षात ठेवायचंच आहे की व्ही मीन्स 5, 10 मीन्स आय. ओके, मग 5 नंतर काय आहे 3 आहे, ट्रिपल आय मीन्स 3. मग ट्रिपल आय ॲडिशन करायचं, 5 प्लस ट्रिपल आय 8. मग इथं 8चं स्पेलिंग लिहायचं. ओके, 6. आता हे जे 6 आहे, 6 कसे लिहायचे, व्ही आय. व्ही मीन्स 5, आय मीन्स 1, 5 प्लस 1 6. एक्स आय आय, एक्स काय झाला 10 आणि आय मीन्स 2, 10 प्लस 2 12. मग 12चं स्पेलिंग लिहायचं. ओके, नंतर इकडे बघा हे काय आहे 15 कसे राईट डाऊन करायचे. 15 बघा सगळ्यात आधी 15 आला तर आपण काय लिहायचं, एक्स लिहायचा. हा झाला 10 मध्ये किती मिळवले तर 15 होणार आहे, 5 मिळवले तर म्हणजे 5 कसा लिहत असतो आपण व्ही, म्हणजेच एक्स व्ही काय झाले 15 झाले. इथे काय आहे एक्स मीन्स काय झाला 10च्या नंतर काय आहे हा आय एक्स मीन्स काय 9, आय एक्स मीन्स काय 9. मग 10 मध्ये 9 मिळवला तर किती होणार 19. मग इथे 19चं स्पेलिंग लिहायचं. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 3. आपल्याला फक्त लॉजिक लावून याच्यामध्ये हे सॉल्व करायचे आहे. लर्न फक्त 3च आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सिम्बॉल. आय मीन्स 1, व्ही मीन्स 5, एक्स मीन्स 10. हे 3 सिम्बॉल लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर युजिंग रोमन न्यूमरल्स. हे जे नंबर आपल्याला इंटरनॅशनलमध्ये दिलेले आहे याचे रोमन न्यूमरल्स तयार करायचे आहे. 9 मीन्स काय एक्स आणि त्याच्या आधी आय एक्स मीन्स 9. ओके, सेकंड 2 कसं लिहायचं, डबल आय म्हणजेच 2. 17 कसं लिहायचं, आय व्ही डबल आय, एक्स व्ही डबल आय. ओके, एक्स मीन्स 10 आणि हे 7, 10 प्लस 7 17. 4 कसं लिहायचं, आय व्ही. ओके, 11 एक्स आय. ओके, 18 एक्स व्ही ट्रिपल आय. ओके, डू यू अंडरस्टँड. आता तर तुम्हाला पूर्ण कन्फ्युजन तुमचं राहिलेलं असेल ते पण दूर होऊन गेलेलं असणार आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 5. इन द टेबल बिलो इच गिव्हन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल numerals and again in the Roman numerals. If it is right, if it is written correctly in Roman numerals, put tick in the box under it. If not, put wrong and correct it. काय करायचं आपल्याला, हे जे आपल्याला चार्ट दिलेला आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहे 4, 6, 8, 16, 15 आणि खाली आपल्याला दिलेलं आहे रोमन न्यूमरल्स. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर का इंटरनॅशनलमध्ये हे रोमन न्यूमरल्स करेक्टली लिहिलेले असतील तर राईट करायचं आणि रॉंग लिहिलेले असतील तर तुम्ही अशी रॉंग टिक करायची आहे. ओके, आणि त्याला करेक्ट करायचं आहे. मग इथे 4 काय दिलेलं आहे, आय. आताच मी तुम्हाला एक नियम सांगितला होता, 4 हा फक्त 3 पर्यंतच जाऊ शकतो. जो आय आहे ना तो फक्त 3 पर्यंतच जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाऊ शकतो का नाही. 4 कसा आहे आपला आय व्ही पाहिजे, मग इथं आय व्ही असायला पाहिजे. हे रॉंग आहे ना, मग इथे रॉंग करायचं आणि इथे काय लिहायचं आय व्ही. नंतर 6 करेक्ट आहे का बघा, इथे 5 आहे आणि इथे आय आहे. 5 प्लस 1 6, यस इट इज करेक्ट. नंतर 8 कसा आहे एक्स आय म्हणजे त्यांनी काय म्हटले इथं 10 आहे आणि एक्स इकडे असला तर आपण मायनस करू शकतो, पण आपण 8 असा लिहत नाही, आपण व्ही ट्रिपल आय एक्स लिहितो. म्हणजे हे झालं रॉंग. आपण करणार आहे व्ही ट्रिपल आय. ठीक आहे, कारण आपण इथं ट्रिपल आय घेऊ शकतो ना. ज्या ठिकाणी आपण ट्रिपल आय घेऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण एक्सचा वापर करायचा आहे. नेक्स्ट 16 एक्स व्ही आय, एक्स मीन्स 10, व्ही आय मीन्स 6, यस इट इज करेक्ट. 15 व्ही हे असं लिहायचं का नाही, कारण 15 आपण तयार करू शकतो. ऑप्शन आपल्याकडे हे ऑप्शन घ्यायचं नाही. एक्स आय व्ही.
एक्स व्ही आपण 15 घ्यायचा, आपल्याला व्ही घ्यायचा नाही. इट इज रॉंग. आपण काय घ्यायचं आहे? एक्स व्ही. ओके. तर बघा हा प्रॉब्लेम सेट आपला कंप्लीट झालेला आहे आणि पूर्ण एक चॅप्टर कंप्लीट झालेला आहे मॅथचा. तर हा चॅप्टर तुम्हाला यूजफुल वाटला असेल, हा व्हिडिओ काही याच्यामध्ये समजलं असेल, छान वाटलं असेल ना, तर तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर असेच व्हिडिओ छान तुमच्यासाठी येत जातील. तर भेटूया आपण आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.